नमस्कार. आज आपण एका अशा दाव्याबद्दल बोलणार आहोत जो ऐकून धक्का बसू शकतो. एका स्रोतानुसार भारताची संपत्ती पद्धतशीरपणे लुटली गेलीये आणि हा आकडा इतका मोठा आहे की तो आपल्या कल्पनेच्याही पलीकडचा आहे. चला तर मग या दाव्यांमागचं सत्य काय आहे हे जरा खोलात जाऊन तपासूया. तर या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे हा एकच आकडा, $45 ट्रिलियन. आता ही रक्कम किती प्रचंड आहे याचा अंदाज घेण्यासाठी असं समजा की ही आजच्या युनायटेड किंगडमच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या म्हणजे जीडीपीच्या तब्बल 17 पट आहे. त्या स्रोताचं म्हणणं आहे की हा फक्त एक आकडा नाहीये, तर एकेकाळच्या श्रीमंत राष्ट्राला पद्धतशीरपणे कसं लुटलं गेलं त्याची ही कहाणी आहे. 18व्या शतकात जेव्हा ब्रिटिशांनी हळूहळू भारतावर ताबा मिळवायला सुरुवात केली तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा होता तब्बल 27%. म्हणजे संपूर्ण युरोपचा एकत्रित वाटा जेवढा होता त्यापेक्षाही जास्त. पण 200 वर्षांच्या राजवटीनंतर 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हाच वाटा कोसळून फक्त 3% आला होता. एवढा मोठा फरक तो कसा काय घडला? आणि हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मूळ प्रश्न आहे. जो देश एकेकाळी जगाचं मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस म्हणून ओळखला जायचा तो इतका कंगाल कसा झाला? यामागे काही नैसर्गिक कारणं नव्हती, तर एक अतिशय सुनियोजित योजना होती, असा दावा या स्रोतामध्ये केलेला आहे. चला तर मग या दाव्याच्या पहिल्या पुराव्याकडे वळूया. यामध्ये असं वर्णन आहे की भारताच्या प्रमुख उद्योगांना पद्धतशीरपणे कसं संपवण्यात आलं. यामध्ये मुख्य लक्ष होते 3 उद्योग: जहाज बांधणी, कापड आणि पोलाद. हे केवळ उद्योग नव्हते, तर खरं तर भारताच्या आर्थिक ताकदीचे आणि जागतिक प्रतिष्ठेचे आधारस्तंभ होते. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण एकेकाळी भारतात एक अत्यंत प्रगत आणि भरभराटीचा जहाजबांधणी उद्योग होता. आपली जहाजं इतकी दर्जेदार होती की ती सरासरी 20 वर्षे टिकायची, तर त्याचवेळी ब्रिटिश जहाजांचं आयुष्य फक्त 12 वर्षांचं असायचं. पण मग ब्रिटिशांनी एक मक्तेदारीचा कायदा आणला. या कायद्यानुसार ब्रिटनला जाणारं प्रत्येक जहाज हे ब्रिटिश बनावटीचंच असलं पाहिजे. या फक्त एका धोरणात्मक निर्णयामुळं 100हून अधिक भारतीय जहाज कंपन्यांना आपलं काम पूर्णपणे बंद करावं लागलं. आता वळूया कापड उद्योगाकडे. 17व्या शतकात तर अशी परिस्थिती होती की जगात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक 4 कपड्यांपैकी 1 कपडा हा भारतीय असायचा. जागतिक कापड व्यापारात आपला तब्बल 25% वाटा होता. आपली डिझाईन्स आणि गुणवत्ता इतकी उत्तम होती की ब्रिटिश व्यापारी त्याची नक्कल करायचा प्रयत्न करायचे. मग या उद्योगाला संपवण्यासाठी एक 3 कलमी रणनीती वापरली गेली. पहिलं, भारतीय कापडावर 80% आयात कर लावले गेले, ज्यामुळे ते युरोपियन बाजारात प्रचंड महाग झालं. दुसरं, भारताला फक्त कच्चा कापूस निर्यात करायला भाग पाडलं. आणि तिसरं, तोच कच्चा कापूस इंग्लंडच्या गिरण्यांमध्ये नेऊन त्यावर प्रक्रिया करून तयार झालेले कपडे पुन्हा भारतातच विकले गेले. याच प्रक्रियेला डिइंडस्ट्रियलायझेशन किंवा औद्योगिकीकरण म्हणतात. म्हणजे एखाद्या देशातले उद्योगधंदे पद्धतशीरपणे संपवून टाकणे. पण हे फक्त आर्थिक धोरणांपुरतं मर्यादित नव्हतं. या स्रोतामध्ये एक असा उल्लेख आहे जो ऐकून खरंच अंगावर काटा येतो. हातमाग उद्योगाला कायमचं संपवण्यासाठी त्यांनी कुशल कारागिरांचे अंगठे कापून टाकले. विचार करा, जे हात ती अद्भुत कला निर्माण करायचे तेच हात कायमचे अधू करून टाकले, जेणेकरून ही कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूच नये. बरं, आपल्याला अनेकदा असं सांगितलं जातं की ब्रिटिशांनी भारताला रेल्वे दिली, ही त्यांची देणगी आहे. पण या स्रोतानुसार हे एक मोठं मिथक आहे. रेल्वे ही भारतासाठी नव्हती, तर ती ब्रिटनच्या उद्योगांसाठी नफा कमवण्याचे एक साधन होती. हे बघा, भारतात 1 मैल रेल्वे मार्ग बांधायला तब्बल 18,000 पाऊंड खर्च यायचा आणि त्याचवेळी अमेरिकेत तोच मार्ग फक्त 2,000 पाऊंडमध्ये बनत होता. म्हणजे 9 पटीचा फरक. असं का? कारण रेल्वेसाठी लागणारं पोलाद, इंजिन, अगदी लहान-सहान स्क्रूसुद्धा इंग्लंडमधूनच आयात करणं बंधनकारक होतं, आणि तेही फुगवलेल्या किमतीत. इतिहासकार रमेशचंद्र दत्त यांनी या संपूर्ण आर्थिक धोरणाचं सार एका वाक्यात अगदी अचूक मांडलं आहे. ते म्हणतात की भारताला केवळ कच्चा माल पुरवणारा देश बनवणं आणि ब्रिटनच्या कारखान्यांसाठी एक हक्काची बाजारपेठ तयार करणं हेच त्यांचं अंतिम ध्येय होतं. आता आपण दुसऱ्या पुराव्याकडे वळूया. ती आर्थिक प्रणाली जी केवळ आणि केवळ संपत्ती शोषून घेण्यासाठीच तयार केली गेली होती. या प्रणालीचे 3 मुख्य भाग होते. एक म्हणजे शेतकऱ्यांवर लादलेले प्रचंड कर, दुसरं म्हणजे व्यापारावर पूर्ण नियंत्रण, आणि तिसरं म्हणजे चलनामध्ये केलेला एक अनोखा घोटाळा. शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण उत्पन्नाचा 50 ते 80% कर भरावा लागत होता. हा त्या काळातल्या जगातल्या सर्वाधिक कर दरांपैकी एक होता. विचार करा, जे शेतकरी कर भरू शकत नव्हते त्यांच्या जमिनी सरळ हिसकावून घेतल्या जात होत्या.
आणि मग होता काउन्सिल बिल्सचा घोटाळा. ही एक खूप हुशारीने तयार केलेली प्रणाली होती. बघा, कोणत्याही परदेशी व्यापाऱ्याला भारतीय माल जसं की कापूस किंवा मसाले विकत घ्यायचे असतील तर त्याला थेट भारतीय व्यापाऱ्याला पैसे देता येत नव्हते. त्याला आधी लंडनमध्ये सोनं किंवा चांदी देऊन कॉन्सिल बिल्स नावाची एक गोष्ट विकत घ्यावी लागत असे. ह्याचा सरळ अर्थ असा होता की भारताच्या निर्यातीतून मिळणारी सगळी संपत्ती म्हणजे सोनं आणि चांदी थेट ब्रिटनच्या तिजोरीत जमा होत होती, ती भारतापर्यंत पोहोचतच नव्हती. पण आर्थिक शोषणापेक्षाही एक अधिक घातक गोष्ट होती आणि ती म्हणजे मानसिक गुलामगिरी. स्त्रोतामध्ये याला मनाचे वसाहतीकरण असं म्हटलं आहे. थॉमस मॅकॉलेच्या या प्रसिद्ध वाक्यातून त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट दिसतो. त्यांना एक असा शिक्षित वर्ग तयार करायचा होता जो दिसायला भारतीय असेल पण मनाने पूर्णपणे ब्रिटिश असेल आणि त्यांच्या राजवटीला टिकून ठेवण्यासाठी मदत करेल. आता एका संपूर्ण राष्ट्राला मानसिकरित्या गुलाम कसं बनवलं जातं हे स्पष्ट करण्यासाठी त्या स्त्रोतामध्ये एक खूप समर्पक उदाहरण दिलं आहे, सर्कसल्या सिंहाचं. हे उदाहरण असं आहे, सिंहाच्या लहान बछड्याला आधी त्याच्या आईपासून वेगळं केलं जातं आणि त्याला अनेक आठवडे उपाशी ठेवलं जातं. जेव्हा तो पूर्णपणे हतबल होतो तेव्हा रिंगमास्टर येतो आणि त्याला अन्न देऊन त्याचा तारणहार बनतो. यामुळे तो सिंह आपली शिकारीची नैसर्गिक प्रवृत्ती विसरून जातो आणि अन्नासाठी पूर्णपणे त्या रिंगमास्टरवर अवलंबून राहतो. त्या स्त्रोताचा दावा असा आहे की भारतालाही त्याच्या गौरवशाली इतिहासापासून तोडून, त्याची आर्थिक ताकद हिसकावून त्याला असहाय्य केलं गेलं आणि मग आम्हीच तुमचे तारणहार आहोत असं भासवलं गेलं. बरं, या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आजच्या भारताशी काय संबंध आहे? त्या स्रोतानुसार या धोरणांचे परिणाम आणि त्याची सावली आजही आपल्यावर रिंगाळत आहे. बघा, आजही आपल्या देशातील जवळपास 45% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. पण देशाच्या एकूण GDPमध्ये शेतीचं योगदान फक्त 18% आहे. हे आर्थिक असंतुलन का आहे? कारण वसाहतवादी धोरणांनी उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्राचा विकासच होऊ दिला नाही, ज्यामुळे कोट्यावधी लोकांना कमी उत्पादक शेतीमध्येच अडकून राहावं लागतं. आणि शेवटी हा स्रोत आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जातो. आर्थिक नुकसान कदाचित कधीतरी भरून निघेल, पण शतकानुशतके झालेल्या या मानसिक गुलामगिरीतून, या सर्कसल्या सिंहाच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी नक्की काय करावं लागेल यावर विचार करणं खरंच खूप आवश्यक आहे.